नमस्कार. समर्थ जीवनबोध या आपल्या सखोल चर्चेच्या आजच्या भागात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तितक्याच रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. श्रीमद दासबोध ग्रंथ. अगदी बरोबर. आणि या ग्रंथातील दशक पहिला, ज्याचं नाव आहे स्तवननाम, आणि त्यातील समास दुसरा, गणेश स्तवन, यावरील हा आपला भाग पहिला असणार आहे. होय, हा अतिशय पायाभूत असा भाग आहे. खरं तर स्तवन किंवा स्तुती म्हटलं की आपल्याला वाटतं की हे केवळ देवाचं गुणगान असेल, पण मला असं वाटतं की आज आपण काहीतरी वेगळं समजून घेणार आहोत. आजचा आपला मुख्य विषय काय असणार आहे? आपण या स्तवनातून केवळ स्तुती नाही, तर मानवी मनातील अज्ञानाचा अंधार कसा नष्ट होतो आणि त्यातून खऱ्या आत्मज्ञानाची म्हणजेच बोधरूपाची प्राप्ती कशी होते, याचा एक अतिशय सखोल प्रवास समजून घेणार आहोत. अच्छा, म्हणजे अज्ञानाकडून आत्मज्ञानाकडे जाणारा हा प्रवास आहे. हो, आणि हा प्रवास आपण समर्थ रामदास स्वामींच्या ओव्यांच्या माध्यमातून उलगडणार आहोत. आपण अत्यंत शांतपणे आणि सखोलपणे शब्दांचे अर्थ, त्यांचा आध्यात्मिक अर्थ आणि आजच्या आधुनिक जीवनातील त्यांचे संदर्भ पाहणार आहोत. हे खूपच उत्सुकता वाढवणार आहे. मग आपण ना प्रवासाची सुरुवात कशी करणार आहोत? आपण प्रवासाची सुरुवात पहिल्या ओवीपासूनच करूया. समर्थ सुरुवातीलाच अतिशय सूचक अशी ओवी लिहितात. मी आधी ती ओवी सांगते. ओ नमोजी गणनायेका सर्वसिद्धी फळदायेका अद्याण्णव भ्रांतिछेदका बोधरूपा. आता या ओवीत गणना एका आणि सर्वसिद्धी फळदायका हे शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण या पुढचे जे दोन शब्द आहेत म्हणजे अज्ञान भ्रांतिछेदका आणि बोधरूपा, हे थोडे लक्ष वेधून घेणारे आहेत. अगदी बरोबर ओळखलत. मला हे समजून घ्यायचंय की अज्ञान भ्रांतिछेदका म्हणजे नक्की काय? अज्ञानाची भ्रांती म्हणजे नुसता गोंधळ असतो का? आणि त्याचा या बोधरूपाशी काय संबंध आहे? स्वतः ज्ञानस्वरूप किंवा बोधरूप आहे, त्याला माझा नमस्कार असो. आता याचा आध्यात्मिक आणि मानसिक अर्थ समजून घेऊया. भ्रांती म्हणजे केवळ साधा गोंधळ नाही, तर ती एक अशी अवस्था आहे जिथे स्वतःची खरी ओळखच नसते. म्हणजे स्वतःला न ओळखणं. होय, आपण स्वतःला केवळ आपले विचार, भावना आणि हा देह समजतो. हीच ती भ्रांती आहे. अज्ञानाची अवस्था म्हणजे एक प्रकारचा भ्रम आहे. आणि जेव्हा ही भ्रांती नष्ट होते, तेव्हाच बोध म्हणजेच खरे आत्मज्ञान प्राप्त होते. अच्छा, म्हणजे अज्ञान छेदलं की बोध मिळतो. पण मग आजच्या आधुनिक जीवनात या भ्रांतीचा काही संदर्भ लागतो का? नक्कीच लागतो. आजच्या काळात बघा, माहितीचा अतिरेक झालेला आहे. हो, खूपच जास्त माहिती सगळीकडे उपलब्ध आहे. अगदी तंतोतंत. खऱ्या आत्मज्ञानामुळे किंवा या बोधामुळे आयुष्याला योग्य दिशा मिळते. तो आतला प्रकाश आहे. जेव्हा हा प्रकाश पडतो, तेव्हा तो बाहेरचा गोंधळ आपोआप शांत होतो. हे खूपच छान समजलं. आता एकदा का हा गोंधळ दूर झाला आणि आत प्रकाश पडला की पुढे काय होतं? समर्थ पुढच्या ओवीत काय सांगतात? समर्थ पुढच्या ओवीत अभिव्यक्तीबद्दल बोलतात. ते म्हणतात, माझिये अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक्शून्यस वदवावे, कृपा कटाक्षे करुणी. मला इथे एक शंका आहे. विचारा. समर्थ स्वतः एवढे मोठे संत होते, मग ते गणेशाला अंतरी भरावे असं का म्हणत आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते स्वतःला वाक्शून्य म्हणजे मुके का म्हणत आहेत? हां, अतिशय सुंदर आणि नम्रतेचा प्रश्न आहे. आपण आधी शब्दांचा अर्थ पाहू. समर्थ म्हणतात की माझ्या अंतःकरणात तू भरून राहावेस, नेहमी तिथे वास्तव्य करावेस आणि तुझ्या कृपादृष्टीने माझ्यासारख्या मुक्याला किंवा वाक्शून्याला बोलायला लावावेस. पण त्यांनी स्वतःला मुक का म्हटलं असावं? कारण अज्ञान माणसाला एका वेगळ्या अर्थाने मुके बनवते. म्हणजे कसं? आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर जोपर्यंत अंतःकरणात खऱ्या ज्ञानाचा प्रकाश पडत नाही, तोपर्यंत मनुष्य जीवनातील सखोल सत्य खऱ्या अर्थाने व्यक्तच करू शकत नाही. अच्छा. अज्ञानाच्या अवस्थेत मनुष्य खूप बोलतो, शब्दांचे डोंगर उभे करतो, पण त्या शब्दांमध्ये अर्थाची खोली नसते. ते शब्द केवळ पृष्ठभागावरून आलेले असतात. म्हणजे ते फक्त वरवरचे शब्द असतात. अगदी बरोबर. परंतु जेव्हा आत्मज्ञान अंतःकरणात स्थिरावते, ज्याला समर्थ अंतरी भरावे असं म्हणतात, तेव्हा त्या कृपेने माणसाला खऱ्या ज्ञानाची अभिव्यक्ती करता येते. ज्ञान केवळ वरवरचे नसून ते आतून प्रगट व्हावं लागतं. म्हणजे जोपर्यंत आतून अनुभूती येत नाही, तोपर्यंत वाणी खऱ्या अर्थाने शून्यच असते. होय, आणि आजच्या संदर्भात बोलायचं तर खरा आत्मविश्वास आणि संवादक कौशल्य हे कोणत्याही बाह्य तंत्रांमधून येत नाही, ते आंतरिक स्पष्टता आणि शुद्धतेमधून येते. आत ज्ञान असेल तर साधे शब्दही खूप प्रभावी ठरतात. हे खूपच प्रॅक्टिकल आहे.
म्हणजे आतून स्पष्टता असली की बाह्य संवादात ताकद येते. मग या आंतरिक स्पष्टतेमुळे आयुष्यातील अडथळे कसे दूर होतात? त्यासाठी आपल्याला पुढच्या 2 ओव्या अतिशय लक्षपूर्वक ऐकल्या पाहिजेत. या ओव्या अतिशय सामर्थ्यवान आहेत. हो, सांगा ना. समर्थ म्हणतात, तुझिये कृपेचेनी बळे, वितुळती भांतीची पळे, आणि विश्वभक्षक काळे, दास्यत्व कीजे. येता कृपेची निज उडी, विघ्ने कांपती बापुडी, होऊन जाती देशधडी, नाम मात्रे. बापरे, हे शब्दच खूप ताकदवान आहेत. भ्रांतीचिन्नी पळे वितळतात हे तर आपण पाहिलं, पण इथे एक शब्द आहे, विश्वभक्षक काळ. तो दास बनतो असं म्हटलंय. काळ किंवा वेळ कोणाचा दास कसा बनू शकतो? हा खऱ्या अर्थाने ज्ञानाचा परमोच्च बिंदू आहे. आपण टप्प्याटप्प्याने जाऊया. आधी शब्दांचा अर्थ असा आहे की तुझ्या कृपेच्या बळावर भ्रांतीचे किंवा अज्ञानाचे पडदे वितळून जातात आणि संपूर्ण विश्वाला गिळंकृत करणारा काळही दास बनतो. तुझ्या कृपेची झेप येताच बिचारी विघ्ने थरथर कापतात आणि केवळ नामस्मरणाने ती देशोधडीला लागतात. पण मग याचा मानसिक आणि आध्यात्मिक अर्थ कसा लावायचा? काळावर विजय म्हणजे काय? बघा, अज्ञानामुळे आपल्यावर अनेक खोट्या ओळखींचे पडदे पडलेले असतात आणि या खोट्या ओळखीमुळे मानवी मनाला सतत एका गोष्टीची भीती सतावत असते. कोणती भीती? मृत्यूची भीती किंवा काळाची भीती. काळ पुढे जातोय आणि आपला देह नष्ट होणार आहे, ही असुरक्षितता सतत असते. पण जेव्हा आत्मज्ञान होते तेव्हा मी केवळ देह नाही तर शाश्वत आत्मा आहे, ही जाणीव निर्माण होते. अच्छा, म्हणजे ती आतली भीती नष्ट होते. होय. आणि एकदा का भीती नष्ट झाली की काळाचे भय उरत नाही. काळ दास बनतो याचा अर्थ काळाचा जो मानसिक पगडा आहे तो संपतो. आजच्या काळात आपण सगळेच वेळेच्या मागे धावतोय. सतत एक चिंता असते, वेळेची कमतरता भासते. ही सुद्धा काळाचीच भीती आहे ना? अगदी अचूक ओळखलत. आपण रोजच्या जीवनात ह्याच चिंतेत आणि अडचणींना घाबरून जगतो. पण जेव्हा आंतरिक जागृती येते तेव्हा या सर्व भीतींचा सामना करण्याचं धैर्य प्राप्त होते. आणि मग ती विघ्ने थरथर कापतात असं जे म्हटलंय त्याचा अर्थ संकटे येतच नाही तसा आहे का? नाही, संकटे येत नाहीत असे नाही. भौतिक जगात संकटे येतीलच, पण मानसिक अडथळे मुळासकट नाहीसे होतात. आपण आतून एवढे निर्भय होतो की बाह्य संकटे आपल्याला हलवू शकत नाहीत. ती संकटे केवळ नाममात्र उडतात. हे खरंच खूप दिलासा देणार आहे. म्हणजे भीती संकटात नसते तर ती आपल्या अज्ञानात असते. बरोबर. पण आपण समाजात राहतो, तिथे पद, प्रतिष्ठा ह्या गोष्टी असतात. त्यातून येणाऱ्या अडचणींचं काय? यावर दासबोधात काही सांगितलंय का? होय, आपण पुढच्या ओव्या पाहूया. हो, नक्की. म्हणून नामे विघ्नहर, आम्हा अनाथांचे माहेर, आधी करुनी हरिहर अमर वंदिती, वंधुनिया मंगळनिधी, कार्य करिता सर्व सिद्धी, आघात अडथळे उपाधी बाधू सकेना. या ओव्यांमध्ये हरी आणि हर हे शब्द आलेत, पण मला इथे उपाधी या शब्दाबद्दल विचारायचं आहे. आघात अडथळे आणि उपाधी बाधू शकणार नाहीत असं म्हटलंय. उपाधी म्हणजे नक्की काय? आपण आधी ओवीचा अर्थ पाहू. म्हणूनच त्याचे नाव विघ्नहर आहे आणि तो आम्हा अनाथांचे माहेर आहे. हरी आणि हर यांच्यासारखे देवही त्याला वंदन करतात. या मंगळनिधीला म्हणजे मांगल्याचा साठ्याला वंदन करून कार्य केल्यास सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि कोणतेही आघात अडथळे किंवा उपाधी त्रास देऊ शकत नाहीत. पण मग हरी आणि हर देखील गणेशाला का वंदन करतात आणि उपाधीचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे? हे समजण्यासाठी आपण अज्ञान आणि ज्ञान यातील फरक पाहूया. अज्ञान माणसाला या जगात पोरके करते म्हणजे अनाथ करते. अनाथ करते म्हणजे कसं? कारण तो स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला विसरलेला असतो आणि मग आधार शोधण्यासाठी तो बाह्य उपाधींमध्ये अडकतो. उपाधी म्हणजे काय? तर पद, प्रतिष्ठा, अहंकार किंवा आपण स्वतःला लावलेली लेबल्स. अच्छा, म्हणजे मी खूप मोठा अधिकारी आहे किंवा मी श्रीमंत आहे, ही लेबल्स. अगदी बरोबर. ही लेबल्स म्हणजेच उपाधी. आणि माणूस या उपाधींनाच स्वतःचं अस्तित्व मानू लागतो. जेव्हा या लेबल्सवर आघात होतो तेव्हा माणूस कोलमडतो. आजच्या जगात हे खूप दिसतं. आपण सतत पद आणि प्रतिष्ठेच्या मागे धावतो. होय, आणि म्हणूनच आपण दुःखी होतो. पण जेव्हा खऱ्या ज्ञानाचा आश्रय घेतला जातो तेव्हा मनुष्य स्वतःच्या मांगल्याशी जोडला जातो. त्याला स्वतःच्या आतलं माहेर सापडते. म्हणजे तो अनाथ राहत नाही. बरोबर, तो सनाथ होतो. आणि ही अवस्था इतकी सर्वोच्च आहे की खुद हरी आणि हर
देखील या मूळ तत्वाला, या आत्मज्ञानाला वंदन करतात. हे खरोखरच खूप सखोल आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा मनुष्य या खऱ्या ज्ञानाशी जोडला जातो तेव्हा तो सर्व उपाधींच्या पलीकडे जातो. मग कोणतेही बाह्य आघात किंवा उपाधी त्याला मानसिक त्रास देऊ शकत नाहीत. म्हणजे खऱ्या यशासाठी उपाधींच्या पलीकडे जाऊन आंतरिक शांती शोधणे आवश्यक आहे असं आपण म्हणू शकतो. नक्कीच. आता आपण अज्ञान नष्ट होणे, भीती जाणे आणि उपाधीतून मुक्त होणे हे पाहिलं. पण या सगळ्या प्रवासाचा शेवट काय आहे? जेव्हा हे सगळं होतं तेव्हा मनाची नमकी कोणती अवस्था होते? याचं उत्तर या स्तवनातील एका अतिशय शांत आणि तरल ओवीमध्ये मिळतं. ही आत्मज्ञानाची परमोच्च अवस्था आहे. ती ओवी कोणती आहे? जयाचे आठविता ध्यान, वाटे परमसमाधान, नेत्री रिघोनिया मन, पांगुळे सर्वांगी. हा, जयाचे आठविता ध्यान, वाटे परमसमाधान. हे ऐकायला खूप छान वाटतं. पण पुढच्या ओळीत मन पांगुळे सर्वांगी असा उल्लेख आहे. मन पांगुळे होणे म्हणजे नक्की काय? आपण शब्दांचा अर्थ पाहू. ज्याच्या ध्यानाचे स्मरण केल्यावर परमसमाधान वाटते आणि त्याचे रूप डोळ्यांतून आत शिरल्यावर मन संपूर्ण शरीरात जणू पांगुळे होते. पण मन पांगळे होणे म्हणजे ते निष्क्रिय होतं का? नाही, निष्क्रिय होत नाही. हा आत्मज्ञान आणि अज्ञान यांच्यातील अंतिम फरक आहे. बघा, अज्ञानाची अवस्था ही सतत धावणाऱ्या आणि अशांत मनाची असते. हो, आपलं मन सतत इकडे तिकडे धावत असतं. पण आत्मज्ञानाची सर्वोच्च अवस्था म्हणजे परमसमाधान. या अवस्थेत मन पांगुळे होते. याचा अर्थ मनाची जी सतत भरकटण्याची आणि धावपळ करण्याची सवय आहे ती थांबते. अच्छा, म्हणजे मनाची अनावश्यक धावपळ थांबणे म्हणजे मन पांगुळे होणे. अगदी बरोबर. मन पूर्णपणे स्तब्ध होते, शांत होते आणि ते वर्तमानात पूर्णपणे विलीन होते. त्याला बाहेर कशाचाही शोध घ्यावासा वाटत नाही. हेच ते परमसमाधान आहे. आजच्या या धकाधकीच्या आणि सतत विचलित करणाऱ्या जगात मनाची अशी संपूर्ण शांत आणि समाधानी अवस्था प्राप्त करणे हेच मानसिक आरोग्याचं अंतिम ध्येय आहे असं मला वाटतं. होय, आणि तोच या संपूर्ण गणेश स्तवनाचा मूळ उद्देश आहे. अज्ञानाची चंचलता नष्ट होऊन बोधाची स्थिरता प्राप्त होणे. खरोखरच आजच्या चर्चेतून आपण एक खूप मोठा आणि सखोल प्रवास अनुभवला. अज्ञानाचा गोंधळ आणि भीती यातून बाहेर पडून खऱ्या आत्मज्ञानाकडे आणि निर्भय अभिव्यक्तीकडे जाणारा हा मार्ग आहे. बरोबर. आणि शेवटी उपाधींच्या पलीकडे जाऊन परमसमाधानाकडे पोहोचण्याचा हा प्रवास आपण अतिशय सोप्या शब्दात उलगडला. होय, आणि यातूनच आपण आज एक विचार घेऊन जायला हवा. कोणता विचार? श्रोत्यांनी स्वतः अंतर्मुख होऊन हा विचार करायला हवा की आपल्या स्वतःच्या मनावर अशी कोणती भ्रांतीची पडेळे किंवा अज्ञानाचे पडदे आहेत जी आपल्याला दूर करण्याची गरज आहे. म्हणजे आपली स्वतःची लेबल्स किंवा भीती ओळखणे. होय, तो भ्रम ओळखणे हीच खऱ्या आत्मज्ञानाची पहिली पायरी आहे. आणि दासबोधातील या सखोल ज्ञानाचा प्रवाह इथेच थांबत नाहीये. नक्कीच नाही. पुढील भागात आपण अत्यंत शांत आणि सौम्य शब्दांत आणखी काही निवडक ओव्यांच्या माध्यमातून हा बोध पुढे असाच चालू ठेवणार आहोत. होय, श्रोतेहो, स्वतःच्या मनावरील अज्ञानाचे पडदे ओळखण्याचा हा विचार घेऊन आपण आज इथेच थांबूया. भेटूया या चर्चेच्या पुढच्या भागात. नमस्कार.